हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा आषाढ तळणानिमित्ताचा आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढ महिना म्हणजे पावसाची सुरुवात होते आणि आषाढी एकादशी सुद्धा या महिन्यात येत असते. तर विठ्ठलाच्या वारीची सुरुवात होत असते आणि खूप सुंदर असे वातावरण असते. सगळीकडे छान गारवा पसरलेला असतो पावसाळ्यामुळे आणि अशा यात आपण आषाढ तळतो. तर आषाढ तळणे म्हणजे नेमकं काय? तर जे उन्हाळ्यात आपण बनवलेले पदार्थ असतात, कुरडई, पापड किंवा बऱ्याच ठिकाणी आपण गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, बेसिकली तळणीचे पदार्थ आपण बनवत असतो आणि देवाला आपण नैवेद्य दाखवत असतो. तर आमच्या घरी दरवर्षी आम्ही आषाढ तळत असतो. तर मंगळवारी किंवा शुक्रवारी आम्ही देवीच्या मंदिरात नैवेद्य दाखवत असतो. आमची कुलदेवी आहे रेणुका माता. तर त्या मंदिरात जाऊन आम्ही नैवेद्य दाखवत असतो आणि ह्या नैवेद्याला आम्ही गोड पुऱ्या करतो. पुन्हा थोडा भात, दही आणि मेथीच्या भाजीचं एक विशेष महत्त्व आहे आणि कुरडई, पापड आणि भजे आणि म्हणजे तळणीचे जे पदार्थ आहेत, ते आम्ही नैवेद्यात बनवत असतो. तर ह्या वर्षी पण दरवर्षीप्रमाणे मी हे नैवेद्यासाठी बनवलं होतं आणि तो नैवेद्य मग आम्ही मंदिरात जाऊन देवीला दाखवला. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर एकतर तो जे कोणी गरीब असतात त्यांच्यात तो दान करून द्यायचा. म्हणजेच आपल्याला एक प्रकारे दान केल्याचं समाधानही होतं आणि गोरगरिबांना पण खायला मिळतं किंवा नाही तसं शक्य तर आपण गाईला सुद्धा तो नैवेद्य देऊ शकतो. आषाढ तळण्याची जी परंपरा आहे, ही पूर्वापार चालत आलेली आहे. जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येक मराठी कुटुंबात म्हणा किंवा इतरही कुटुंबांमध्ये आषाढ तळणाचं विशेष महत्त्व आहे, की आषाढ महिना आला, की सगळीकडे लगबग चालते आणि प्रत्येकजण एकमेकाला विचारत असतो, की तुमच्या घरी आषाढ तळून झाला का? तर यामागे अ, असं काही रिझन तर नाहीये, म्हणजेच कारण तर नाहीये ठोस. पण त्याच्यामागे एक असं म्हणता येईल, की पावसाळा सुरू होतो. सगळीकडे थंड हवामान असतं, तर एक प्रकारे शरीराला सुद्धा काही घटकांची गरज असते. जसं की थोडंसं तेलकट पदार्थ खाऊन म्हणा किंवा काय ते आरोग्यासाठी एक चांगलं असतं. कधीतरी आपल्या शरीराला सुद्धा वंगणाची गरज असते, म्हणजे तेलाची गरज असते. तर ते खाऊन आपण आषाढ महिना जो आहे त्यासाठी आपण आषाढ तळत असतो आणि त्यामागेच एक आध्यात्मिक कारण म्हणजे आपण देवाला कुठलीही गोष्ट म्हटली तर आपण देवापासून सुरुवात करत असतो आणि ते तळण झालं की आपण देवाला नैवेद्य दाखवून आपणही ते आस्वाद घेत असतो. हे अगदी सामान्य बेसिक असं यामागचं कारण आहे. असं विशेष असं काही कारण नाहीये. पण आणि बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात, की ज्या मुली असतात त्यांना माहेरी बोलवून स्पेशली आषाढ महिन्यात त्यांना असं तळणाचे पदार्थ किंवा असे छानसे पदार्थ बनवून जेवू घालतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या परंपरा आहेत, मान्यता आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात म्हणा, अजून इतर ठिकाणी कुठे असेल तर, तर ते साजरी करतात.